आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व संत सज्जन समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा नाथ महाराजांच्या षष्टीनिमित्त चालू असलेला आपला भव्य दिव्य उत्सव आणि त्यानिमित्त ही पारंपरिक काल्याची सेवा संस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. अगदी थोड्या वेळामध्ये नाथ बाबा जशी बुद्धी देतील, ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करणार आहोत. अगदी थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे आणि त्या वेळेमध्ये मला तुमच्याकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही आहे. पाठीमागं गोंधळ चालूच राहणार आहे, पण जेवढे काही पुढं बसणारे मंडळी आहे त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जेवढा वेळ मला संस्थांनी दिलाय तेवढा मला तुमच्याकडून फक्त एका गोष्टीची अपेक्षा आहे. ती गोष्ट म्हणजे शांतता, शांतता आणि शांतता. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत, भाग्यवान मंडळी आहोत का नाथ बाबाच्या दरबारात तुम्हाला आणि मला काल्याची सेवा करण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. मी नेहमी सांगतोय गड्यांनो, परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाच्या जीवनाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकार वर्णन करतात, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलबते पुरुषो यदावय. विको कमी करे दादा. अज्ञान हे तुकृत मोहम्मद अंधकारणाशम विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये एवढा सुवर्णयोग कसा प्राप्त होईल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अरे महाराष्ट्रामध्ये 11 ते 12 कोटी लोकसंख्या आहे. याच्यापेक्षा थोडी जास्त असू शकते पण कमी नाहीये. मग सर्वांच्या नशिबात काला नाहीये महाराज, बरोबर आहे का नाही. सर्वांच्या नशिबात नाथ महाराजांची षष्टी नाहीये. बसणारे मंडळी आपण सर्व पुण्यवान आहोत. पुण्यवान म्हणण्याचं कारण असं आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला आहे. विठ्ठल विठ्ठल. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ अगदी थोड्या वेळामध्ये जसं मला जमल तसं या अभंगाचा भाव मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवणार आहे. लक्ष द्या कीर्तनाकडे. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काही उत्सव प्रामुख्यानं घडले पाहिजेत. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं काही उत्सव घडले पाहिजेत. त्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे. तुम्ही म्हणसाल मला देवाचा उत्सव का साजरा करायचा? याचं कारण असं आहे, जेने हा जीव दिला, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. 1 आपण रामनवमी साजरी करतोय. 2 आपण वामन जयंती साजरी करतोय. 3 आपण हनुमान जयंती साजरी करतोय. 4 तुमच्या आणि माझ्या जीवनाचं कर्तव्य नाहीये भगवंताचे उत्सव साजरे करणं. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा धर्म आहे का ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण हे उत्सव साजरे करतोय. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, भगवंताचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, भगवंताचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर भगवंत नाराज होत नाही. पण साधूचा उत्सव जर तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि साधूचा उत्सव जर माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव कसा होतो? नाराज होतो. देवाचं एक वाक्य खूप सुंदर आहे. देव सांगतोय पहा, मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी. मी साधूंचा दास आहे, मी संतांचा काय आहे? सेवक आहे. आणि साधू माझे काय आहे? मुकुटमणी आहे. म्हणून बसणारे मंडळी साधूचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला, देवाचा उत्सव केला की माझा जगाचा मालक असा गदगद होतो. महाराज काय होतो? गदगद होतो. विठ्ठल विठ्ठल. प्रबल जास्त झालंय, प्रबल खूप झालंय. शिट्टी वाजते. वरदा श्री ज्ञानदेव
नाथबाबाचा उत्सव तुमच्याने माझ्या जीवनामध्ये एवढ्या थाटामाटात होतोय म्हणजे निश्चित माझ्या जगाच्या मालकाला बरं वाटत असेल. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, हे बघा, साधूचा उत्सव जीवनामध्ये घडलाच पाहिजेत. हा आठवडा तसा तुमच्याने माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे, कारण याच आठवड्यामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा 375वा वैकुंठ गमन सोहळा तुम्ही आणि मी आपल्या डोळ्याने पाहिला. आणि नाथबाबाचाही उत्सव खूप थाटामाटात अख्खा महाराष्ट्र साजरा करतोय. त्यामध्ये प्रामुख्यानं आपला मराठवाडा खूप चांगला करतो, कारण बाकीचे जरी लोक इकडे येत नसेल तर मराठवाड्यात असं गाव नाहीये की त्या गावची दिंडी नाही. विठाला विठाला म्हणून तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर थोडी कालवा होणारच आहे महाराज, बरोबर आहे का नाही? एवढ्या कालवामध्ये तुमच्या सर्वांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित करण्यासाठी माझं किती रक्त जळतं हे तुम्हाला बसल्या ठिकाणी नाही कळणार. ज्या दिवशी तुम्ही कीर्तनकार असाल त्या दिवशीच कळेल, तोपर्यंत कळणार नाहीये. बरं, तुमच्या समोर कीर्तन करणं साहजिक आहे, कारण दररोजच लोकांसमोर कीर्तन करतो. पण कीर्तनकार ज्यांनी घडवले, ज्यांनी कीर्तनकार घडवले, ज्यांनी विद्यार्थी घडवले, ज्यांनी महाराज घडवले, ज्यांनी कथाकार घडवले, ज्यांनी संप्रदायाचे निष्काम करणारे सेवक घडवले, अशा महात्म्यासमोर कीर्तन करायचं म्हणजे थोडं अंतकरणामध्ये भीती आहेच. कारण की वैराग्यस्य परामूर्तीम आमचे रखमाजी बाबा सुद्धा समोर बसलेले. मला आल्यानंतरच सांगितलं की बाबा कीर्तनाला आहे. बाबा कीर्तनाला म्हणल्याबरोबरच माझ्या पायाला गोळे तिथंच यायला लागले होते, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, तुमच्या समोर साहजिक आहे, पण ज्यांनी जीवनभर निष्काम भगवंताची सेवा केली, संप्रदायाची सेवा केली, अशा माणसाच्या समोर सेवा करायला थोडी अंतकरणामध्ये भीती वाटते. विठाला विठाला आपण भाग्यवान आहोत की मलाही 2 शब्द तुमच्या समोर सांगायला भेटत आहेत, आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला काल्याचं कीर्तन ऐकायला मिळतं. अरे, जो अधिकार देवाधिकांना प्राप्त झाला नाहीये, जो स्वर्गातील देवांना जी गोष्ट दुर्मिळ आहे ती गोष्ट जर तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये सहज प्राप्त होत असेल तर माझी विनंती तुम्हाला, या संधीचं सोनं आपण केलं पाहिजेत. महाराज शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले आणि राजांना सांगतात, महाराजांना सांगतात, शुकाचार्य महाराज, हे अमृत आहे स्वर्गातील, तुम्ही ते राजा परीक्षितीला पाजा. राजा परीक्षिती अमर होऊन जाईल आणि ते भागवत अमृत तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती गोडे पहा. क्व सुधा क्व कथा आलोके क्व काचक्व मनिर्महान ब्रह्मरातो विचारेन तदा देवांजहासह सुरानामपि दुर्लभहा. सुरा म्हणजे देव. देवादिकांना जी गोष्ट दुर्मिळ आहे, देवादिकांना जी गोष्ट अशक्य आहे, ती जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर माझी तरी विनंती गड्यांनो, या संधीचं तुम्ही आणि मी सोनं केलं पाहिजे. काल्याचं कीर्तन म्हणजे संप्रदायाने काही परंपरा घालून दिलेली आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल कसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता है, रांगता गोधने राखिता है, रांगता गोधने राखिता है. रांगता गोधने राखिता है, रांगता गोधने राखिता है, रांगता गोधने राखिता है.
मागं फिरवलं म्हणजे मागच्या ऐकू येईल आणि याचं बी फिरव म्हणजे मग लोकांना ऐकू येईल. विठ्ठल 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 कुंडली कवरला अंतिम ब्रह्म एकनाथ हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही का. लक्ष देऊन ऐका. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्या चरित्राचा तुम्हाला आणि मला उच्चार करायचा. भगवंताच्या अवताराचा इतिहास तुम्हाला आणि मला ज्ञात आहे. यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येते, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. तुलसीदासजी ती गोड वर्णन करतात पहा. जब जब होए धर्म की हानि बाढ़ही असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हो हरहि कृपा निधी सज्जन पीरा. माय बाप, ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. कडक झाला आवाज. कडक असा गोड कर आणि बेस थोडा वेग कडकला एकदम झाला. आपुला पाळी भक्त जना धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसे भक्तजना अंबरुसीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्दाळिले किती एक. ज्या ज्या वेळेस या धर्माच्यावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. द्वापार युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झालाय आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणत्या व्यक्तीला होत असेल तर पृथ्वी मातेला होतंय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये नेत्री वाहे तोय सांगत असे. पृथ्वी माता ब्रह्मदेवाला सांगू लागली, हो ब्रह्मदेवा, पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे दिदलासे त्रास ऋषी मुनी सकाळानं पूजिती कोणी देवा एक. ब्रह्मदेवा, राक्षसांच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये. राक्षसांच्या भीतीने महाराज लोकांनी कीर्तन बंद केलेले, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याबेने. ब्रह्मदेव म्हणले काळजी करू नका, चला आपण भगवान विष्णूकडे हे घराणं घेऊन जाऊ. सगळे देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंची स्तुती सुरू केली. शशंक चक्रम सकरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्षस्थलकस्त्वश्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा. मायबाप, परमार्थ असो का संसार असो, तुम्हाला जर एखाद्या माणसाकडून एखादं काम करून घ्यायचं असेल ना, तर फक्त तुम्ही गोड बोलायचं शिका. काय शिका? गोड बोलायचं शिका. अरे स्तुती जर माझ्या पांडुरंगाला आवडत असेल, स्तुती जर माझ्या भगवंताला आवडत असेल, तर स्तुती आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसली महाराज. आणि स्तुती ज्याला जमली तो एक नंबरचा कीर्तनकार. ज्याला कोणाचीही लाल करता आली तो एक नंबरचा कीर्तनकार. अवघड झालेलं आहे महाराज. आता हल्ली तर एवढं अवघड झालं बाबा, माफी मागून बोलतोय. आमच्या नशिबात 2 कीर्तनं खूप होतात, एक वर्ष श्राद्धाची आणि एक वाढदिवसाची. आणि वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला तर महाराष्ट्रातला 100%पैकी 100% कीर्तनकार खोटं बोलतो. तो दारू पिऊन माणूस मेलेला असतो आणि आम्ही कीर्तनात अभंग घेतो. याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड, म्हणजे महाराजाही नरकात तो तर पहिलाच नरकात असतो ना, ऐकणारही नरकात. अवघड झालंय महाराज. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. हा अभंग बेवड्यांसाठी नाहीये, हा अभंग दारू पिणाऱ्यासाठी नाहीये. ही जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे. काही काही तर त्या पश्चिम महाराष्ट्रात अशी परंपरा आहे, वर्ष श्राद्धाचं कीर्तन संपलं
की फुलं फेकत असताना आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी हा अभंग आहे. अरे हा जगद्गुरु तुकोबराच्या वैकुंठ गमनाचा अभंग आहे आणि तो अभंग आता कुठेही वापरायला लागले. एक वर्ष श्राद्धाला आणि दुसरं वाढदिवसाला, ज्यांना अख्खा देश लुटेला असतो आणि आम्ही इथं अभंग घेतो. अकल्प विश्व व्हावे तया, कठीण ताळा झालाय. भगवंताचं एवढं गोड वर्णन केलं महाराज, भगवंत गदगद झाला आणि भगवंताने सर्व देवतांना आव्हान केलं, काळजी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आश्वासन दिलं, हे बाबांनो काळजी करू नका. आकाश सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. ठरलं महाराज. अवतार घ्यायचं म्हणल्यानंतर एकट्याला कसं जमल. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव, अवतार घ्यायचा आहे आपल्याला. शेषाने हात जोडले, बाबा मी सर्वांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार नाही. का? मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो, 14 वर्षाचा उपवास करावा लागला. भगवंताने सांगितलं, ऐक लक्ष्मणा, पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोसियले कष्ट माझ्या सवे, आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी बारे. तू आता माझा मोठा भाऊ हो, मी सर्व तुझं ऐकेल. भागवत जर तुम्ही ऐकलं ना महाराज तर 18,000 श्लोक आहे, 365 अध्याय, 12 स्कंद आहे. मला एक श्लोक असा दाखवा की बलराम दादाचं भगवान श्रीकृष्णाने कुठं ऐकलं. अजिबात नाहीये. लक्ष्मी आईसाहेबाला सांगितलं कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. अवताराचं ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला देठी, थाटामाटात मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली, कंसा ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. खरं सांगा, आपल्या बहिणीचं पोरगा आपल्याला मारणार आहे हे भावाला कळल्यानंतर तिला काही पैठणी थोडा घेऊन देणार आहे महाराज. तो घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवाने हात पकडला, हे कंसा, स्त्रीची हत्या करणं ब्रह्मपातक आहे वेड्या, हे पाप करू नको. तुला हिच्या पोटी येणारा मुलगा मारणार आहे ना, आम्हाला कारागृहामध्ये ठेव. मुलगा झाला की मी तुम्हाला आणून देतो. सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. हजारो कीर्तनकाराचे कीर्तन आपण ऐकलेले. पहिलं मुलगा झाला, वसुदेवाने हातात घेतला आणि वसुदेव कुठे गेले? कंसाकडे गेले. पण मला एवढंच सांगायचं, कंस सुद्धा मनातल्या मनात विचार करू लागला, मला आता 8वा मारणार आहे. पहिल्याने काही केलं नाही. पण नारदजी विचार करू लागले, याने जर 6 नाही मारले त्याचं पाप भरणार नाही. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी. पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, 6ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग मायाने. आश्चर्य करीत जगा माझी. आता 8व्याची तयारी सुरू झाली. नामदेवराय किती गोड वर्णन करतात महाराज. शास्त्र असं सांगतंय, एखादी माय माऊली गर्भवती असेल, तिला 7वा 8वा 9वा महिना जर चालू असेल तर विज्ञानही सांगतंय, शास्त्रही सांगतं, त्या माय माऊलीचा चेहरा एकदम गोरापान दिसतो. का? त्या गर्भाचं तेच त्या माय माऊलीच्या चेहऱ्यावर आलेलं असतं. मला इथं बसणाऱ्या सगळ्या आई बहिणांनी एक छोटासा प्रश्न करायचा आहे. आपल्या घरात जर एखादं छोटंसं मुलगा जन्माला येत असेल तर तुमची आणि माझी बहीण एवढी गोरीपान दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये साक्षात जगातला सर्वात सुंदर व्यक्ती असेल त्या माय माऊलीचं तेज नामदेवराय वर्णन करतात. देवकीचे तेज दिसे जैसा आणि कंसाचे हृदय जळत असे. भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. सर्वांना
प्रमाण पाठ आहे. अयोनी संभवनो हे काही श्रमे नामयाचा स्वामी. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. देवानं सांगितलंय आई काळजी नको करू ग, कंस मला काय मारणार आहे, मी त्याचं तेरसं खाल्लेलं आहे. फक्त माझी एक विनंती तुम्हाला. भगवंतानी जी विनंती केली महाराज किती गोड वर्णन करतात पहा. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळ शिट्टी मारतोय मजने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला. आवाज कमी कर, पुढचा आवाज कमी कर, माझा मागचा वाढ. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. आनंदाच्या घराला आनंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. आवाज कमी त्याच्यामुळे शिट्टी मारतो माझा. कमी कर, स्टेजवरचा कमी कर, मागचा वाढव. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे हो ठेवी मज आणि येते मनसी रक्ष पाळ हो ते म्या मोहिले सकळ. भगवंताला वसुदेवाने उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. गोकुळामध्ये भगवंताला नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा मने उठते दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत आलाय. 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. देवकी माता सांगते दादा अरे तो मुलगा नसून मुलगी तुला काय करणार आहे. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेली, हातातून सटकली, आकाशवाणी झाली तुझा लागी वधी उपजला मजादी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, आपण थोडं गोकुळामध्ये जाऊ. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? 65व्या वर्षी. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसल्या मायांनो, वयाच्या 65व्या वर्षी मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला तर 25व्या वर्षी जरी झाला तरी आपण अख्ख्या पैठणला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे, एवढा आनंद आहे. प्रत्येक गवळणीला सांगू लागले गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती की पुढे ताटी वाटी सुंदवडे वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी सुयनीची गलबला झाली दासी जणी हे लगाली. जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. जिकडं तिकडं सगळीकडे आनंद आहे. पण एकीकडं सुख आहे आणि एकीकडं दुःख आहे. कृष्ण गोकुळी
जन्मला दृष्टा चळकाप सुटला. कंसाने मीटिंग भरवली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. पहिला इडा पुतना मावशीने उचलला होता. कोणी उचलला होता? आज जर या धर्ममंडपाचा विचार जर तुम्ही केला ना महाराज, तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या, ही लाडकी बहीण योजना द्वापार युगापासून आहे. ती आताच नाही आहे. महिला बिचाऱ्या कुठेही भाविक आहे. तुम्ही अजून सुद्धा पहा, नाथ नगरीमध्ये माझ्या नाथ बाबाच्या भेटीसाठी जेवढ्या काही दिंड्या आल्या, त्या दिंड्यामध्ये 70% जर योगदान कोणाचं असेल तर महिला मंडळीचं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? प्रत्येक दिंडी पहा तुम्ही, 70 ते 80% योगदान कोणाचं असेल? माझ्या आई बहिणीचं आहे. म्हणून पहिला इडा पुतना मावशीने उचलला. कोणी उचलला? पुतना मावशीने इडा उचलला आणि सांगितलं, दादा काल परवा जन्माला आलेलं पोरग, त्याला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. आणि पुतना भगवंताकडे गेली, सुंदर असा शृंगार करून गेली. यशोदे, बाळ झालंय तुला सांगितलं नाही तू? यशोदा म्हणे खूप धावपळ होती ग. इथं ठेवणं म्हणजे आवाज येईल त्या स्वराचा, त्याच्यामुळं कळालं नाही. कुठे आहे तुझं बाळ? यशोदा म्हणे आत्ताच झोपी घातलंय ग. आणि देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय आहे माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा होणार नाहीये. भगवान परमात्मा रडायला लागले. रडत असताना पुतना भगवंताकडे जाते आणि भगवंतानं पुतनेकडे पाहिलं आणि पुतनेनं भगवंताकडे पाहिलं. भगवंतानं डोळे लावले. भागवताची याच्यामध्ये भरपूर कारणं सांगितलेले, पण मी तुम्हाला 2-3 कारणं सांगतो. पहिलं कारण असं आहे, भगवंतानं पुतनेकडे पाहून डोळे का लावले? भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. ते चंद्र सूर्य विचार करतात, एवढा गोड असणारा माझा जगाचा मालक, ही पापिनी याला मारण्यासाठी आली, हिचं तोंड पाहायचं नाहीये. दुसरं कारण असं सांगितलंय की भगवान परमात्मा विचार करतात, मी तर इथं माखन मिश्री खाण्यासाठी आलोय, दही दूध तूप लोणी खाण्यासाठी आलोय, आणि विष पेण्याचं काम माझं नाही. विष पेण्याचं काम कोणाचं आहे? भगवान भोलेनाथाचं आहे. म्हणून डोळे लावून भगवान शंकराचं स्मरण केलं. तिसरं कारण असं सांगितलंय की भगवंत म्हणतात, जरीही मला विष पाजण्यासाठी आली तरी पण हिला स्तनपान करण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला? त्यावेळेस मागच्या जन्मात ही बलीची मुलगी रत्नमाला होती. वामनांचं ते बटुरूप पाहिल्यानंतर रत्नमालेच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला. रत्नमाला विचार करते, हा जर माझा मुलगा असता तर मी याला काय केलं असतं? दूध पाजलं असतं. पण ज्यावेळेस वामनाने बलीला पाताळात घातलं, त्यावेळेस रत्नमाला विचार करते, माझ्या स्तनामध्ये जर विष असतं तर मी याला विष पाजून काय केलं असतं? विठ्ठल विठ्ठल ढाला 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 भगवंताकडे पाहिलं, भगवंतानं डोळे लावले. इथं होतो आपण, बरोबर आहे का नाही? आता आपण डोळे उघडू. पुतनेने भगवंताला उचललं, दूधही पेलं, विषयी पेलं, पंचप्राण. ज्यावेळेस पुतना ओढायला लागले, भगवंत ओढायला लागले, त्यावेळेस पुतना घाबरली. देवा सामुंच मुंचालमिती प्रभासने स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदा. देवा सोड, देवा सोड. मागचे आवाज कमी कर, पुढचे वाढव, तेव्हा सुंदर आवाज येईल.
देवा सोड देवा सोड देवा सोड म्हणल्यानंतर भगवंताने सांगितलं, पुतणे पहिलं तर मी कोणाला धरत नाही, आणि एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदाय नमो नमः. पुतणेचा उद्धार केला आहे. नंतर कथेनुसार वारकरी संप्रदायातले सर्वच मंडळी सांगतात की विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे. पण मला एक प्रश्न आहे, बाबाजी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. बाबा, एक शंका आहे माझ्या मनामध्ये. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे. किती श्लोक आहे? 18,000 श्लोक आहे. दशमस्कंदामध्ये सुद्धा सर्व वाचलं, पण भागवतामध्ये माबळ भट्टाचं नाव कुठंच आलेलं नाही आहे. बरोबर आहे का नाही? भागवतामध्ये माबळ भट्टाचं नाव कुठंच आलेलं नाही आहे. मग प्रश्न असा आहे, भागवतामध्ये जर माबळ भट्टाचं नाव आलेलं नाही आहे आणि नामदेवराय जर वर्णन करतात की विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे. बसा बसा, आता नाव द्या, बडबड नका करू, शांत बसा. जिथं जागा भेटेल तिथं बसा. भागवतामध्ये जर माबळ भट्टाचं नाव नाही आहे आणि नामदेवरायने जर वर्णन केलंय विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, मग आपण संप्रदायातल्या लोकांनी नेमकं खरं कोणाचं मानायचं? भागवत कसं होतं आवाज बघितलं? भागवताचं खरं मानायचं का नामदेवरायचं प्रमाण खरं मानायचं? मी एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं. ते खरं असेल असं काही सांगता येत नाही, पण त्यांनी तो भाव काढला होता. व्यासांनी जेवढं काही भागवत लिहिलं ते समाधी अवस्थेमध्ये त्यांना जसं जसं दिसलंय तसं तसं गणपतीरायानं काय केलंय? लिखाण केलंय. पण नामदेवरायांनी जे लिखाण केलेलं आहे, वारकरी माणूस होता, त्यांच्या मुखातला त्यांचा संतांविषयी असणारा भाव त्यांनी ठेवला आहे की जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. ज्या काही लीला, ज्या काही खोड्या मला वाटतं व्यासांकून भागवतात राहिल्या, त्या माझ्या नामदेवराय तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे महाराज. जर भागवतामध्ये माबळ भट्टाचं नाव नाही आणि जर नामदेवराय सांगतात की विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, अनेक राक्षसांना मारलं, भागवतामध्ये राक्षसाचं वर्णन करत जाऊ नये. आता जगाचा मालक रांगायला लागला. नामदेवराय किती गोड वर्णन करतात पहा. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनाथ तो म्या देखिला से, रंग निरंगनाथ तो म्या देखिला से. हात टेकीला डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनाथ तो म्या देखिला से, रंग निरंगनाथ तो म्या देखिला से. कवळण जसवंती पे सांगे, आलिया कृष्णाची निमागे, ने वो श्रीरंगे नवनीत मागे बक्षी दे, श्रीरंगे तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनाथ तो म्या देखिला से, रंग निरंगनाथ तो म्या देखिला से, रंग निरंगनाथ तो म्या देखिला से, रंग निरंगनाथ तो म्या देखिला से. तिने माझे कवाड उघडिले, माझे कवाड उघडिले, सिंगे वो तोडिले, दया दुधाचे बक्षिले वो दंडिले ताकाया, दुधाचे बक्षिले वो दंडिले ताकाले. ऐसे जरी मी जाणते, जरी मी जाणते, यमुना पाणी आणत जाते, यमुना पाणी आणत जाते, धरोनी कृष्णासी बांधिते, शिक्षा लाविते गोविंद, धरोनी कृष्णासी बांधिते, शिक्षा लाविते गोविंद. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, पुराण प्रसिद्ध चोर, केशवनाम्याचा दाता, केशवनाम्याचा पंढरपुरी उभाविते वर पुंडलिकासाठी, पुंडलिकासाठी
तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम्ही देखील असे रंगणी रंगनाथ तुम्ही देखील असे रंगनाथ तुम्ही देखील असे रंगणी रंगनाथ तुम्ही देखील नामदेवराय सांगतात जगाचा मालक रांगायला लागला तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असे. जगाचा मालक रांगायला लागला. रांगता रांगता थोडा मोठा झाला. गल्ली बोळीत फिरायला लागला. गल्ली बोळीत फिरायला लागल्यानंतर सर्व पोरांच्या तब्येती पाहिल्या. पोरांच्या तब्येती अशा वाळून गेलेल्या होत्या. सर्व पोरांना एकत्रित केलं. का रे पोरांनो, आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना असे वाळून काय गेले? पोरांनी सांगितलं, देवा जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत नाही. भगवंताने एक पक्ष स्थापन केला, माखन चोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. बसा बसा. आणि जगाच्या मालकाने सर्व गोपाळांना आव्हान केलं, ए मुलांनो, ऐका ना, तुम्हाला शाश्वत आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे ना, तुम्हाला कधी ना आटणारं सुख प्राप्त करून घ्यायचं आहे ना, मग माझी विनंती तुम्हाला, मी सांगतो तुम्ही काय करा, माझ्या मागे या. अभंग घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, या आलं तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. बसणारे मंडळी, मानवी देहाला जर खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, मानवी देहाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल, तर इथं बसणाऱ्या सर्व वारकरी मंडळीला माझी विनंती आहे, हात जोडून मी नाथ बाबाच्या दरबारात तुम्हाला विनंती करतोय. तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या आणि माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं, तर एक तर माणसानं देवाच्या मागं गेलं पाहिजे, नाही तर साधूच्या मागं गेलं पाहिजे. हल्ली काय झालंय माहिती आहे का, माणसाच्या माणसाकडून अपेक्षा वाढलेल्या आहे. आणि जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. जगातला जीव हा परिपूर्ण नाही आहे. जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही गड्यांनो. तुम्हाला जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, तर एक तर देवाच्या मागं जा, एक नाही तर साधूच्या मागं जा. माणसाने माणसाच्या मागं जाणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवान मेला असा कार्यक्रम आहे. माणसाकडून अपेक्षा करूच नका, कारण की प्रत्येक माणूस हा जगातला कुठं ना कुठं तरी अपूर्ण आहे. देवानं कोणालाच परिपूर्ण केलं नाही. आणि देवानं जर माणसाला परिपूर्ण केलं असतं तर महाराष्ट्रातले कीर्तनं बंद झाले असते, मंदिराला कुलप लागले असते. महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं कमी आहे, म्हणून तर आपण भगवंताच्या मंदिरात जातोय ना महाराज. सगळेच जर माणसं परिपूर्ण असते,
सगळ्याच जर गोष्टी माणसाला उपलब्ध असत्या तर माणसाला देवाची किंमत राहिलीच नसती. देवानं कुठं कुठं कोणाला कमी करून ठेवलंय. काही पैसा दिलाय पण अक्कल दिली नाही, काही अक्कल दिली पण पैसा दिलेला नाहीये. सगळ्यांना कुठं कुठं देवाने एक दोन दोन गुण कमी दिला. लता मंगेशकरांसारखी गायिका या जगाच्या पाठीवर परत जन्माला येईल याची गॅरंटी नाहीये. सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये. 98 वर्षाचं वय झालं पण येत किंचितही आवाज खराब नाही झाला. पण जेवढं सुंदर गाणं होतं तेवढं सुंदर रूप नव्हतं ना महाराज. देव प्रत्येकाला कुठं कुठं तरी कमी ठेवतोय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जीवनाची इति कर्तव्यता हीच आहे, एक तर देवाच्या मागं गेलं पाहिजे, नाही तर साधूच्या मागं गेलं पाहिजे. देव सांगतात जर तुम्ही माझ्या मागं आले तर मी काय करील, आजी देतो पोटो भरी पुरे म्हणाल तो बरी. पण हे करत असताना हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि महाराज सांगतात काला काला म्हणजे नेमकं आहे तरी काय गड्यानो. कीर्तनकारांनी यायचं, तुम्ही दही अंडी फोडायची, कीर्तन संपल्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा, घरी जायचं, जेवण करायचं, याला काला म्हणत नाहीये. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझे हात जोडून विनंती गड्यानो, अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला भेद नष्ट करून, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन माझ्या भगवंताचं भजन करणं, माझ्या भगवंताचं चिंतन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काल आहे. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे, मायांनो, तुम्ही जर हापशावर पाणी आणण्यासाठी गेल्या, हापशावर जर पाणी आणण्यासाठी गेल्या तर रिकामा हंडा घेऊन जाता का भरलेला? शिट्टी मारतोय ना माई. तुम्ही जर हापशावर पाणी आणण्यासाठी गेल्या रिकामा हंडा घेऊन जाता माया का भरलेला? रिकामा. रिकामा हंडा जर हापशाखाली लावसाल, हापसलं पाणी तर हंडा भरल. एक माय माऊली खूप हुशार होती, तिनं हंडा हापशाखाली लावला, 4 महिने हापसत बसली पण हंडा भरला. याचं कारण अतिशयने असल्यामुळं हंडा कसा ठेवला होता? उघडा ठेवला होता. काय ठेवला होता? उघडा ठेवला होता. कीर्तनाला येत असताना, परमार्थ करत असताना अंतकरणामध्ये जे जातीवादाचं कीड लागलंय ना तुमच्यानी माझ्या महाराज, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, नाथ बाबाच्या दरबारात बसणाऱ्या सर्व मंडळींनी या काल्यातून एक बोध घ्या, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून टाका. अरे जात राजकारणापुरती ठीक होती, जात राजकारणापुरती ठीक होती, जात लग्नासाठी ठीक होती, पण बाबा जात जर सप्त्यात यायला लागली तर कसं व्हायचं? अवघड होईल. म्हणून अंतकरणातला जातीवाद नष्ट करून, अंतकरणातला भेद नष्ट करून, अंतकरणातले विकार नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन, अरे पहिला जर जातीवाद या महाराष्ट्रामध्ये कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबराधिक सर्व साधू संत मंडळीने संपवला. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा, न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. इथं सर्वांना अधिकारी महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर करावा विचारणं लगे चिंता कोणाची. एका ठिकाणी तर महाराज किती गोड वर्णन करतात पहा. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. शुद्ध होई जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. पंढरी
नटयावे शुद्ध होणे जावे दौंडी पिटे भावे चोखा मेळा. मग तुकोबराय सांगतात तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी. भगवंताच्या अनेक खोड्या केलेल्या आहे. भगवंताच्या खोड्याचं वर्णन जर करायला गेलं तर हजारो गवळणी हजारो प्रमाण तुम्हाला आणि मला सापडतील. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना पोटवर सोसुदिंगाना. भगवंताच्या खोड्या वाढल्यानंतर सगळ्या गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या बाई. आतापर्यंत तर गोकुळा कधी चोऱ्या झाल्या नाही पण या नंदबाबाला मुलगा झाला त्या दिवसापासून चोऱ्या सुरू झाल्या. बरं नंदबाबा नंदगावचे राजे होते आणि एकट्या नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. आता 9 लाख गायी ज्या माणसाच्या घरी आहे त्याचं पोरग दया दुधाच्या चोऱ्या करल तरी कशा. गवळणी विचार करू लागल्या काय करावं कसं करावं. तया विना नासी नव्हे दुसरिया म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. काही गवळणी म्हणल्या बाई असं थांबून जमणार नाहीये आपल्याला एखादा तरी मोर्चा विधानसभेवर न्यावं लागल. ठरलं महाराज 10-5 गवळणी एकत्रित झाल्या. ए यशोदे तुझ्या बाळाला समजून सांग रात्री येतंय दही दूध तूप लोणी खातं बरं खाये ना का ग पण दह्या दुधाचा नासुडा करतंय. जगातली कोणतीच आई अशी नाही की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल. यशोदेनं पदर खावला आणि सांगू लागली बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गराने ग गोकुळच्या नारे. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ काल टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता या गोपाळा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. अनेक प्रकारे यशोदेनं गवळणीला सांगितलं. बिचाऱ्या गवळणी नाराज झाल्या. काय करावं कसं करावं. काही गवळणी म्हणे का ग गेल्या होत्या ना यशोदेकड. गेलो होतो म्हणे ग पण काही सबूत नसल्यामुळे यशोदेनं परत पाठवलं. त्यानं माझ्या घरी याव त्याच्या हाताला पकडते आणि यशोदेकडे घेऊन जाते. ज्या गोष्टीला चॅलेंज देवाला केली ती गोष्ट करायची देवाला खूप हौस. पेंद्याला सांगितलं हे पेंद्या कोणत्या गावची रे ती वार्ड क्रमांक किती आहे घर नंबर किती आहे. आणि तिच्या घरी गेले दही दूध तूप लोणी खाल्लं सर्व काही झालं आणि पळायला लागल्यानंतर तिला जाग आली आणि जाग आल्यानंतर कृष्णाचा हात पकडला. का रे कृष्णा चाल तुझ्या आईकडं. काल तर तुझी आई मोठं म्हणत होती तुम्ही 12 घरच्या 12 गे तुमची एवढीच रीत खोटी गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे तुम्ही याची संगत सोडा गे. चाल तुझ्या आईकड. फर 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 ओढत घेऊन चालली. देवाने सांगितलं का ग 1.5 तास झाला एकच हात धरती जरा दुसरा हात धर की. दुसरा हात धरूस तर देवानं तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला आणि देव गेला पळून. आता ही बघायची त्यावेळेस दिसायचा कृष्ण आणि गावकरी बघायचे त्यावेळेस गावकऱ्याला दिसायचा तिचा नेवरा. थै 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 करत यशोदेकडे गेली. ए यशोदे यशोदे दार उघड. यशोदा मंथन करत होती. भगवान परमात्मा खेळत होते. ए आई मी येऊ का तुझ्यासोबत. चालणार आहे कृष्णा. यशोदेने भगवंताला कडेवर घेतलं. दरवाजा उघडला आणि यशोदेच्या कडेवर देवाला पाहिल्यानंतर येईल तर घामच आला बाई. यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोण आहे. खाली पाहिलं तिचा मालक. नवरा तुम्ही कधी. हा म्हणला 1.5 तास झाला तुझ्या हातात आहे. येईल तर घाम आला बाई. हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता. नवरा झालाच कसा. देव प्रगट झाल्याने सांगितलं याच्यानंतर माझ्या आईला धमकी द्यायची नाही. याच्यानंतर माझं घरानं करायचं नाही. आता रे तरी तुझा नवरा झालो पुढच्या वेळेस मी तुझा आजन सासरा झाल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक प्रकारच्या खोड्या आहे. नाथ बाबा सांगतात पहा. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी तोहीसी काट देवोनी. हा
गाठबाई कोणा सुटेना गाठबाई कोणाचे सुटेना गाठबाई कोणा सुटेना गाठबाई कोणाचे सुटेना यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसुदिंगाना यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसुदिंगाना यशोदेकडे गेले. यशोदे ऐक, आवरी आवरी आपुला कान्हा नासियेल्या अमुचा सुना अजून लाज नाही तुझ्या मना तुझा तुला गोड वाटे काना काना काना. प्रत्येक गवळणी यशोदेला सांगत होते, यशोदे ऐक, येतो आमुचे गरासी धमकावी तोले की सुनासी कोठे लोणी सांग अमासी न सांगता वासुरे सोडी बिदिसी आपण खातो दही दूध तुप लोणी हात पुसतो सुनेच्या मुखाला गोनी एका जनार्दनी करी करणी जातो पळोनी ते थोनिया. अनेक प्रकारच्या खोड्या माझ्या जगाच्या मालकाने केलेल्या आहे महाराज. आणि पोरग जास्त विचित्रपणा करायला लागलं, पोरग जास्त खोरकड झालं की प्रत्येक मायबापासमोर दोन पर्याय असतात. एक तर त्याला हॉस्टेलला टाकायचं, नाही तर आळंदीला टाकायचं, नाही तर त्याला संस्थेत टाकायचं. बरोबर आहे का नाही? यशोदेनं सांगितलं, ए बाळा काय कमी आपल्या घरी, एवढं सर्व असताना तुला चोरी करण्याची काय गरज आहे? कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. बरोबर 5:06 त्या गोकुळातली एक तोत्री गवळण यशोदेकडे गेली आणि यशोदेला सांगू लागली, यशोदे काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली, काय सांगू नको लावू, उशीर झालाय, लवकर उरक. जात होते यमुना पानिया वातेत भेटला थावला दोईवल तोपी मैल पुछाचिन खांद्यावली कामला. यशोदा म्हणली, अगं माझं पोरग आहे, मी मेकअप केलाय, त्याचं राजाचं पोरग. यशोदे ऐक ना, तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पलाली पलता पलता धतलून पलली न दोईची धादल फुटली. घागर फुटली ना ग, घागर घेऊन जाय पण पोराला काही म्हण नको. ए यशोदे ऐक ना, काय झालं बघ ना. माझे दुल दे फुटले मग मी ललत बथले तिकनून आले छालंग पनीन मला पोताती धलले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर यशोदेनं सांगितलं, भाऊ लोक म्हणतात ते काही वाईट नाही, तू चुकीचाच वागतो. मग आपल्या मुलांनी खोड्या सोडाव्या म्हणून यशोदेनं 1 महिन्याचा नवस केला. कोणाला? गणपती बाप्पाला. 1 मास देवे खोडी नाही केली प्रचिती आली यशोदेशी. तेही चरित्र तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. सुंदर असे मोदक तयार केले, मोदक गणपती बाप्पाला मागितले, यानं मोदकही खाऊन घेतले, देवही गिळला. यशोदेकडे गेला, यशोदेला विचारलं, बाळा देव कुठे? देवाच्या डोळ्याला धारा लागली. आई किती वेडी ग तू, देवासीच पुसे देव काय झाला. आणि एवढ्या खोड्या पाहिल्यानंतर यशोदेनं सांगितलं, भाऊ आता तुम्ही इथं राहायचं, एक काम करा, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. शिट्टी मारतो माईक. गाई गोपाळ सवंगडी हो घेऊन जाय खेळे नंदाचा
काना घेऊनिया जाय खेळे नंदाचा काना घेऊनी जाय खेळे नंदाचा काना घेऊनिया जाय खेळे नंदाचा काना गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना 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 यशोदेनं सांगितलं गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. मी मगाशी तुम्हाला सांगितलं पोरग विचित्र झाल्यानंतर त्याला कुठं पाठवतात? एक तर हॉस्टेलला पाठवतात, नाही तर कुठं पाठवतात? संस्थेला पाठवतात. मी तर नेहमी सांगतो आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येणारे बहुतांशी पोरं काही लय चांगले नसतात. बाबाला तर चांगला अनुभव आहे, आयुष्य गेलं बाबाचं पोरं सांभाळण्यासाठी. इथं जेवढे काही वारकरी मंडळी बसलेले, माझा तुम्हाला प्रश्न आहे, एक मला असं उदाहरण दाखवा की एखाद्या माणसाच्या लेकराला 12वी सायन्समध्ये 99% पडले. किती पडले? 99% पडले. आणि त्याचा बाप आमच्या रखमाजी महाराजांकडे आला आणि सांगितलं बाबा 12वी सायन्सला 99% पडले माझ्या पोराला, याला परमार्थाची सेवा करायची. जो शाळेमध्ये हुशार आहे तो MBBS, तो MD, तो IAS, तो MPSC, UPSC, इंजिनियर, आणि जे कोणाच्याच कामाचं नाही ते आमच्या कामाचं. जी गाय दूध देत नाही ती गोशाळेला, जी गाय वासरू देत नाही ती गोशाळेला. एवढे लोक हुशार आहे महाराज, खोटं सांगत नाही मी. नाथ महाराजांच्या दरबारात बसलेलो आहे. बाबाजी मी एक छोटीशी गोशाळा सांभाळतो, 40-50 गायी आहे. पण ती गोशाळेची सुरुवात कशी झाली तुम्हाला सांगतो. आम्हाला एक गाय घ्यायचीच होती. आमच्या परिसरातल्या एका लबाड माणसाने मला कीर्तन मागितलं. म्हणे महाराज मी कीर्तनाचं मानधन देणार नाही, पण आमच्याकडे एकदम सुंदर गाय आहे, ती 2 महिन्यात जाणार आहे, तुम्ही घेऊन जा. मला जाऊ त्या जवळच कीर्तन आहे. मी गेलो. गाय बी अशी गब्बूच्या गब्बू होती महाराज, तुम्हाला सांगतो. अजूनही पहा ती जशी आणली तशीच आहे, तिच्यात काही बदल झाला. आणि मला सांगितलं 2 महिन्यात जाणार आहे म्हणल्यानंतर मी कीर्तन संपल्यानंतर ढेप घेऊन आलो, पार ते सुग्रास घेऊन आलो, ओला ओला चारा. 2 महिने झाले तरी गाय जनली नाही. 3ऱ्या महिन्यात मी डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काहीतरी गाईचा प्रॉब्लेम दिसतो, तुम्ही एकदा चेक करा ना. त्या जनावराचा जो डॉक्टर होतो त्यानं 1.5 तास गाई चेक केली. आणि गाय चेक केल्यानंतर त्यानं मला सांगितलं म्हणे महाराज ही गाय वांज आहे, मरेपर्यंत जाणार नाही म्हणे. म्हणजे गोशाळेत येणारी गाय खराब, संस्थेत येणारं पोरग सुद्धा. अहो 7वी 8वी मोठ्या मुश्किलीने शिकलेलं असतात ते. पण मला नाथ दरबारातून सांगा वाटतं महाराज, आळंदीला असेल, पैठणला असेल, अहो कितीही बावळट पोरग नेऊन घाला तुम्ही नाथ महाराजांच्या दरबारात, कितीही वेडं पोरग नेऊन घाला तुम्ही माझ्या ज्ञानोबरायच्या दरबारात. एवढी सुंदर युनिव्हर्सिटी आहे, एवढं सुंदर विद्यापीठ आहे ज्ञानोबराय तुकोबरायचं नाथ बाबाचं, की 4 वर्षानं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं अध्ययन करून समाजामध्ये कंबर बांधून ज्यावेळेस कीर्तन करतं त्यावेळेस क्लास 1 क्लास 2 वाल्याचाही डोकं चालत नाही. संताची महाराज काय आहे? कृपा आहे. लोक म्हणतात की ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेडा बोलला का नाही, त्या वादात आपल्याला पडायचं नाही. पण आमच्यासारखे रेडे तुमच्यासमोर कीर्तन करतात, ही साधू संताची काय आहे? तपश्चर्या आहे. अरे नाथ बाबाच्या दरबारात नुसता पुरणपोळ्या खाणारा माणूस, त्याचं नाव गावबा आहे. काय आहे? गावबा. नाथ महाराजांच्या दरबारात पुरणपोळ्या खाणाऱ्या माणसाने राहिलेलं रामायण नंतर गावबानं पूर्ण केलं. मी नेहमी खरं सांगू का तुम्हाला, साधू संताची संगती तुम्हाला कधीच वाया जाणार नाहीये. तुमचं आणि माझं जीवन लोखंडासारखं आहे. आणि साधू म्हणजे परीस आहे. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे,
तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्याने माझ्या जीवनाचं सोनं व्हावं, तुमच्याने माझ्या जीवनाला दिव्यता प्राप्त व्हावी, तर माझी विनंती आहे साधूच्या सहवासात गेलं पाहिजेत महाराज. साधूशिवाय माणसाच्या जीवनाचं कल्याण होणं शक्य नाही आहे. माझे गुरुजी मला सांगतात साधूची इच्छा नसली तरी संगत करा. का? साधूच्या संगतीतला पहिला फायदा सांगतो, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन उचिष्टाचे, तेथे राम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. साधूच्या सहवासातला सगळ्यात मोठा फायदा सांगतो. अरे साधूच्या सहवासात आता पैठणला बरेचसे लोक पायी चालत आले, दिवसभर भगवंताचं चिंतन तर झालं आणि संध्याकाळी घडेल भोजन उच्चिष्टाचे. मराठवाडा विभाग असल्यामुळं मिरचीची भाजी जास्त खाल्ली असेल यांनी, मिरचीची भाजी. पण पंढरपूरच्या वारीला जर तुम्ही गेले ना तर पहा तुम्ही, प्रस्थानच्या दिवशी माणसाचं वजन मोजायचं आणि वाखरीला वजन मोजायचं, बरोबर 5 किलो वजन जास्त भरलेलं असतं. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले वैकुंठ जाओ या ना जाओ. बरोबर आहे का नाही? पण साधूच्या सहवासामध्ये निश्चित माणसाचं 10-12 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तन होतं बाबा माझं. एक चांगला श्रीमंत माणूस होता, 100-200 कोटीचा मालक होता. त्याच्या आईच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनाच्या अगोदर त्यांनी मला फोन केला, म्हणे बाबा जेवायला काय करू? म्हणलं काय नाही, थोडी ज्वारीची भाकर बनवा, थोडी चपाती भाजी आणि थोडी खिचडी. मी जेवायला बसल्यानंतर अर्धीच भाकर खाल्ली आणि थोडी खिचडी खाल्ली. त्या मायमाऊलीला राग आला, म्हणे महाराज काही स्वयंपाक चुकला का हो माझ्याकून? नाही म्हणलं आई, अन्नपूर्ण आहात तुम्ही, खूप सुंदर स्वयंपाक केला. मग अर्धीच भाकर खाल्ली, एवढीच खिचडी खाल्ली. मी त्या आईला सांगितलं, म्हणलं आई मला रात्रभर प्रवास करायचा, जास्त जेवण केलं तर ॲसिडिटी होईल, झोप येईल. सर्व झाल्यानंतर मी निघायला लागलो. त्या आईनं तिच्या 2 पोरांना आवाज दिला, ए पोरांनो बाहेर या. आणि मुलं ज्यावेळेस रूममधून बाहेर आले त्यावेळेस त्या पोरांच्या तब्येती कपडे घालून फक्त 16 किलो भरत होत्या, असे वीक झालेले होते. आणि ती मायमाऊली रडायला लागली, म्हणे महाराज 200 कोटीचे मालक आहे म्हणे 2 जण. म्हणलं मग यांना जर बदाम खायची इच्छा झाली तर दुबईचे बदाम आहे म्हणे. म्हणलं बरं. आणि जर ॲपल खायची इच्छा झाली तर जम्मू काश्मीरचे ॲपल आहे, पाकिस्तानचे काय आहे, खजूर आहे. एवढं सगळं आहे, तूप आहे, दही आहे, दूध आहे, सगळं काही असून ते सुधरत का नाही हो? आणि तुम्ही तर एवढीच चपाती खाल्ली म्हणे. तरी तुम्ही बघा ना, इथलं एकही महाराजाचा चेहरा पहा महाराज, एकही महाराज तुम्हाला असा गुटगुटीत दिसेल का? कमीच काय महाराज. कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल व्यावसायिकांनी फाश्या घेतल्या, कोरोनाच्या काळामध्ये उद्योगपत्यांनी फाश्या घेतल्या, कोरोनाच्या काळामध्ये एक हिरोची 5000 कोटीची प्रॉपर्टी त्यानं फाशी घेतली. तुम्ही 2 वर्षे कीर्तनं बंद होते, कथा बंद होते, पारायणं बंद होते, भागवत बंद होते, वाऱ्या बंद होत्या, सगळं बंद होतं. एखाद्या तुमच्या पैठण तालुक्यामध्ये एखाद्या कीर्तनकारांनी फाशी घेतली असं उदाहरण ऐकलं का? अहो फाश्या घेणार नाही, देतील फाश्या कोणाला? अजिबात नाही महाराज. तुम्ही बघा, मी त्या आईला सांगितलं, म्हणलं आई तुम्ही दुबईचे बदाम नाही, तुम्ही अमेरिकेचे जरी बदाम तुमच्या लेकराला खाऊ घातले तरी ते सुधारणार नाही. म्हणलं का? म्हणे आई ते घरचं खातात आणि आम्ही नेहमी बाहेरचं खातो, त्याच्यामुळे तब्येत गुटगुटीत आहे महाराज. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की पोरगं विचित्रपणा करायला लागलं की पोराला कुठं पाठवतात? संस्थेत पाठवतात. आता तर अवघड झालं महाराज. पहिलं पोर आल्यानंतर आता रखमाजी महाराजांची खूप जुनी संस्था पैठणची आहे. विद्यार्जन करत असताना पखवाज, गायन, गीता, हरिपाठ, आता तशी भूमिकाच राहिली नाही कोणाची. संस्थेत टाकलं की संस्था चालकाला त्याचे घरचे सांगतात, महाराज 6 वर्षात माझं पोरगं, 6 महिन्यात माझं पोरगं काय झालं पाहिजे? कीर्तनकार झालं पाहिजे. एवढं सहज नाही आहे. लोकांच्या 2 भूमिका खूप चुकीच्या आहे.
अभ्यास न करता लोकांना ज्ञानी व्हायचं एक, अभ्यास न करता लोकांना काय व्हायचंय? ज्ञानी व्हायचंय. आणि कष्ट न करता लोकांना श्रीमंत व्हायचंय. कष्ट न करता श्रीमंत व्हायच्या नांदात तर काही शेअर मार्केटमध्ये गेले ना, बरोबर आहे का नाही? कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नांदात काही लोक KBC मध्ये गेले, बरोबर आहे का नाही? मला एवढंच सांगायचं तुम्हाला, रिझर्व्ह बँकेनं तुमचा रेट काढून दिलेला आहे की 6% वर तुम्हाला पैसे भेटणार नाही. मग एखादा बावळट जर तुम्हाला 1 लाखाचे 10,000 देतो तर काहीतरी गफलत असली पाहिजेत का नाही? अहो तुमच्यासारखे फसणं ठीक आहे, आमच्यासारखे काही धोत्रावाले फसले हो महाराज, त्याच्यात कठीण ताळा आहे. अभ्यास न करता ज्ञानी होणं शक्य नाही आणि कष्ट न करता श्रीमंत होणं अजिबात शक्य नाहीये. देवाला वनात पाठवलं, अनेक प्रकारच्या खोड्या माझ्या जगाच्या मालकाने केल्या, किती गोड वर्णने पहा. हमामा पोरा हमामा, 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 कुमरी वाजे तमा, 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 हमामा पोरा हमामा, कुमरी वाजे तमा. अनेक प्रकारचे खेळ भगवंताने खेळलेले महाराज. कानोबा खेळ जाऊ नको रडी, मला 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 कसा सापडलासी आज, आले तुझ्यावरी रात, नाही थोडीशी लाज, नाही थोडीशी लाज, नामा मने सकळ धन्य दामाजीचे कुळ, त्या नामाची तुझ आहे कोडी. कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी. अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर गोपाळ थकून गेले आणि गोपाळाने देवाला सांगितलं, देवा किती वेळ खेळ खेळायचा हो, काल्याचाही प्रसंग आपल्याला दहीहंडी फोडायची आहे, पण तत्पूर्वी एकदा प्रेमानं सर्वांना भगवंताचं भजन करायचं. विठोबा जय जय